स्टुडंट्स, सो अगोदरच्या लेक्चरला आपण प्रोडक्शन फंक्शन त्याची संकल्पना, त्याचा व्याख्या, त्याचबरोबर त्याचे जे दोन घटक आपण बघितलेत प्रोडक्शन फंक्शनचे. ओके, त्यामध्ये पहिला घटक आपण बघितला आहे प्लॅनिंग, नियोजन. दुसरा आपण बघितला आहे संघटन. ओके, आजच्या लेक्चरला आपण बघणार आहोत प्रोडक्शन कंट्रोल, उत्पादन नियंत्रण. उत्पादन नियंत्रणामध्ये उत्पादन क्रियेस प्रारंभ झाल्यानंतर उत्पादन क्रिया अस्तित्वात येत असते. ओके, लक्षात ठेवा, उत्पादन नियंत्रण केव्हा करावं लागतं? ज्या वेळेला उत्पादन हे ऑलरेडी रेडी असेल, तयार असेल, त्यावेळेला आपल्याला उत्पादन नियंत्रण हे करावं लागत असतं. त्यामुळं उत्पादन क्रियेस प्रारंभ झाल्यानंतर उत्पादन नियंत्रण ही क्रिया अस्तित्वात येत असते. निश्चित केलेल्या उत्पादन नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष उत्पादनाचे कार्य होते का नाही याची पाहणी व तपासणी उत्पादन नियंत्रणात केली जात असते. लक्षात ठेवा, उत्पादन नियंत्रणात काय केलं जात असतं? तर निश्चित केलेल्या उत्पादन नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष उत्पादनाचं कार्य होतं का याची तपासणी उत्पादन नियंत्रणात केली जात असते. ओके, उत्पादन नियोजनाप्रमाणे प्रत्यक्ष कार्य जर होत नसेल तर त्यामागे कोणते कारण असतात किंवा कोणते कारण असू शकतील की ज्या कारणांमुळे आपण जे उत्पादनाचं प्लॅनिंग केले त्या प्लॅनिंग नुसार ते उत्पादन कार्य होत नाही. त्या कारणांचा शोध घेणं, त्याविरुद्ध प्रभावी उपाययोजना निर्माण करणं हे उत्पादन नियंत्रणात अभिप्रेत असतं. ओके, उत्पादन नियंत्रणात मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक तयार करणे, त्याचबरोबर कार्य प्रारंभ आदेश देणे व अनुसरण करणे या क्रियांचा समावेश होत असतो. लक्षात ठेवा, उत्पादन नियंत्रणात कोणत्या क्रियांचा समावेश होतो? त्यामध्ये मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक तयार करणे, कार्य प्रारंभ आदेश देणे व अनुसरण करणे या क्रियांचा समावेश हा उत्पादन नियंत्रणात होत असतो. आता त्याचबरोबर उत्पादन नियोजन व नियंत्रणाची उद्दिष्टे. तर उत्पादन नियोजन व नियंत्रणाची उद्दिष्टे कोणती असू शकतात? त्यामध्ये उत्पादन नियोजन व नियंत्रण हे उद्योग संस्थांचे अत्यंत महत्त्वाचे कार्य आहेत. दोन्हीही उद्योग संस्थांचे महत्त्वाचे कार्य उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे आहेत. अचूक उत्पादन नियोजन व प्रभावी उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादनाचे ध्येय हे किमान खर्चात, वेळेत, किमान श्रमात हे पूर्ण होत असते. ज्या वेळेला आपलं उत्पादन नियोजन हे चांगलं असेल, प्रभावी असेल, उत्पादन नियंत्रण आपलं प्रभावी असेल, अचूक असेल, त्यावेळेला आपण जे प्रोडक्शन उत्पादन करणार आहे ते कमी खर्चामध्ये, कमी वेळेमध्ये आणि कमी श्रमामध्ये पूर्ण होत असते. ओके, उत्पादन ध्येय साध्य झाल्यामुळे आपल्या उत्पादनाचं ध्येय काय असतं? कमी खर्चामध्ये उत्पादन होणं, कमी श्रमामध्ये उत्पादन होणं, कमी वेळेमध्ये उत्पादन होणं. हे ध्येय साध्य झाल्यामुळे संघटनेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होऊन संघटनेस आर्थिक स्थैर्य प्राप्त होत असते. उद्योग क्षेत्राचा विकास झाल्यामुळे राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळत असते. ज्या वेळेला उद्योग सेक्टर, बिझनेस सेक्टर हे ज्या वेळेला डेव्हलप होतं त्यावेळेला आपलं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट ही जास्त प्रमाणात होत असते. ओके, सो उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाची उद्दिष्टे पुढील प्रमाणे असतील. सो पहिलं उद्दिष्ट तुम्हाला सांगितलं, ऑब्जेक्टिव्ह तुम्हाला सांगितलंय, उत्पादन कार्यप्रवाहात सातत्य लाभेल व कमीत कमी अडथळे निर्माण होतील अशा पद्धतीने उत्पादन क्रियाचा नियोजन क्रम निश्चित करणे. ओके, उत्पादन क्रियांचा नियोजन क्रम कशा पद्धतीने निश्चित करावा लागतो किंवा काय लक्षात घेऊन निश्चित करावा लागत असतो? तर उत्पादन कार्यप्रवाह जे होणार आहे ते कंटिन्यू चाललं पाहिजे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे अडथळे येऊ नयेत हे लक्षात घेऊन उत्पादन क्रियांचा नियोजन क्रम हे निश्चित करणं हे आहे पहिलं उद्दिष्ट. ओके, दुसरं उद्दिष्ट आहे विविध विभागातील उत्पादन क्रियांच्या वेळापत्रकामध्ये समन्वय साधणे. ओके, विविध विभागातील उत्पादन क्रिया ज्या होतात त्या उत्पादन क्रियांमध्ये समन्वय साधायचा, त्या उत्पादन क्रियाचं जे वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकामध्ये समन्वय साधायचा. त्यानंतर भविष्य काळातील उत्पादन कार्यक्रमांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने यंत्रक्षमतेचे नियोजन करणे. भविष्य काळातील उत्पादन कार्यक्रमांना उपयुक्त ठरेल अशा पद्धतीने यंत्रक्षमतेचे नियोजन करणे. चौथं उद्दिष्ट आहे उत्पादनाच्या कार्यप्रवाहात सातत्य राहण्यासाठी मालसाठ्याचं नियंत्रण करणे.
उत्पादन कार्याची पूर्वतयारी करणे. हे आपण अगोदरच्या पॉईंटमध्ये बघितले. मालसाठा नियंत्रण असेल, उत्पादन कार्याची पूर्वतयारी असेल, त्याचं प्लॅनिंग असेल. ओके. त्यानंतरचं उद्दिष्ट आहे 5वं उद्दिष्ट, विक्रीचं प्रमाण विचारात घेऊन उत्पादनाचे प्रमाण व कर्मचाऱ्यांची संख्या निश्चित करणे. विक्रीचे प्रमाण विचारात घेऊन उत्पादनाचे प्रमाण व कर्मचाऱ्यांची संख्या लक्षात घ्यायची असते. त्यानंतरचं उद्दिष्ट, वितरणाच्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी आपण जे डिस्ट्रीब्युशनचे आश्वासनं दिलेली असतात त्याची पूर्तता होण्यासाठी उत्पादनाच्या वेळापत्रकाचा पाठपुरावा करावा लागत असतो. ओके. जे आपण आश्वासनं दिलेली असते की वेळेच्या वेळेला आपण मालाचा पुरवठा करू किंवा माल ग्राहकापर्यंत पोहोचवू, जी आश्वासनं दिलेली असते त्या आश्वासनाची पूर्तता होण्यासाठी, ती आश्वासनं पूर्ण होण्यासाठी आपल्याला उत्पादनाचं जे कार्य वेळापत्रक बनवलेलं असतं किंवा जे वेळापत्रक बनवलं जातं त्या वेळापत्रकाचा पाठपुरावा करणं अतिशय महत्त्वाचं असतं. 7वं उद्दिष्ट आहे, उत्पादन विभागातील सर्व उपविभाग व अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे. उत्पादन विभागामधील सर्व विभाग व त्याचबरोबर अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करणे. ओके. त्यानंतर उत्पादन साधनांची योग्य निवड व महत्तम उपयोग करून उत्पादन वृद्धी करणे. उत्पादनाची जी साधने असतील त्याची योग्य निवड करायची आणि त्याचा उपयोग करून जे काही उत्पादन करणार आहोत आपण त्या उत्पादनामध्ये वाढ करणे. ओके. त्यानंतर उत्पादनाचा दर्जा व उत्पादन क्षमता वाढवणे, जे की अतिशय महत्त्वाचं असतं ग्राहकांच्या दृष्टीने, की प्रॉडक्टची क्वालिटी जी असेल, ती दर्जा जी असेल तो उंचावणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. ओके. उत्पादन क्षमता उंचावणे, नवीन उत्पादन तंत्राचा अवलंब करणे, जी नवीन टेक्नॉलॉजी उत्पादनासाठी येत असेल, ओके, त्या नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करायचा, जुनी टेक्नॉलॉजी सोडून देऊन नवीन टेक्नॉलॉजीचा अवलंब करून नवीन टेक्नॉलॉजी विचारात घेऊन, नवीन ग्राहक विचारात घेऊन त्यांच्या दृष्टीने प्रोडक्शन घेणे हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यानंतर उपभोक्त्यांना उपभोग समाधान जे की अपेक्षित असतं त्यांच्याकडून, प्रॉडक्टकडून त्यांच्याकडे, उपभोक्त्यांना उपभोग समाधान देऊन संस्थेचा नावलौकिक वाढवायचा. ज्या वेळेला ग्राहक एखादं प्रॉडक्ट परचेस करतात आणि त्यांना त्या प्रॉडक्ट्सकडून जी अपेक्षा असते त्यावेळेला त्यांची ती अपेक्षा पूर्ण होते, त्यावेळेला आपल्या संस्थेचा नावलौकिक, आपल्या बिझनेसचा गुडविल हा इन्क्रीज होत असतो, वाढत असतो. ओके. व्यवसायाला आर्थिक स्थैर्य मिळवून त्याचा विस्तार व विकास करणे. व्यवसायाला आर्थिक प्रमाणात ज्या वेळेला स्थैर्य मिळत असतं त्यावेळेला त्या व्यवसायाचा विकास हा आपोआप ऑटोमॅटिकली होत असतो, त्याचा विस्तार हा ऑटोमॅटिकली होत असतो, तो करावाच लागतो. ओके. उद्योग क्षेत्राच्या व राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना देणे. उत्पादन नियोजनाचं व नियंत्रणाचं महत्त्वाचं उद्दिष्ट जर म्हणलं तर उद्योग क्षेत्राचा विकास झाला पाहिजे. उद्योग क्षेत्राचा विकास होण्यासाठी किंवा त्याच्या विकासाबरोबरच औद्योगिक विकासालाही चालना मिळाली पाहिजे. ओके. त्याचबरोबर काही व्याख्या दिलेल्या आहेत तुम्हाला उत्पादन नियोजन व नियंत्रणाच्या, त्या पुढील प्रमाणे. पहिली व्याख्या दिली आहे अल्फोर्ड व बेट्टी यांच्या मतानुसार, अकॉर्डिंग टू अल्फोर्ड अँड बेट्टी असं म्हणू शकता तुम्ही. ओके. तर त्यांनी काय सांगितली व्याख्या तुम्हाला, की उत्पादन नियोजन व नियंत्रण यामध्ये नियोजन मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक, कार्य प्रारंभ आदेश देणे व अनुसरण या उत्पादन क्रियेशी संबंधित कार्याचा समावेश होत असतो. ओके. मालाची हाताळणी, यंत्राची कार्यसिद्धता व कामगारांच्या क्रियांचे असे संघटन करण्यात येते की जेणेकरून उत्पादन परिणाम, दर्जा, वेळ व स्थळ या घटकांशी योग्य निर्देश व समन्वय साधला जातो. बघा डेफिनेशन काय दिली आहे तुम्हाला. उत्पादन नियोजन व नियंत्रण यामध्ये नियोजन, मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक, कार्य प्रारंभ आदेश देणे व अनुसरण या उत्पादन क्रियेशी संबंधित कार्यांचा समावेश होत असतो. उत्पादन नियोजन व नियंत्रणामध्ये कोणत्या क्रियांचा समावेश होतो ज्या की उत्पादन क्रियेशी रिलेटेड असतात, संबंधित असतात. मग त्यामध्ये कोणत्या कोणत्या क्रिया येतात, तर त्यामध्ये नियोजन येतं, मार्ग निर्धारण येतं, कार्य वेळापत्रक येतं, कार्य प्रारंभ आदेश देणं येतं
त्याचबरोबर अनुसरण ही एक क्रिया त्यामध्ये येत असते. ओके. मालाची हाताळणी, यंत्राची कार्यसिद्धता व कामगारांच्या क्रियांचे असे संघटन करण्यात येते की जेणेकरून उत्पादन परिणाम, दर्जा, वेळ, स्थळ या घटकांशी योग्य निर्देश व समन्वय साधला जाईल. ओके. अशी डेफिनेशन त्यांनी केलेली आहे. कुणी केली? अल्फोर्ड व बेट्टी यांची ती डेफिनेशन आहे. सो दुसरी डेफिनेशन आहे ती अतिशय इझी डेफिनेशन आहे, अतिशय सोपी डेफिनेशन आहे. सो ती आहे स्प्रिंगल व लॅन्सबर्ग यांची. ओके. अकॉर्डिंग टू स्प्रिंगल अँड लॅन्सबर्ग त्यांनी काय सांगितलंय? संघटनेची उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी संघटनेची उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी ती सुरू होण्यापूर्वी नियोजनाची प्रक्रिया करणे, प्रत्येक व्यक्तिगत वस्तू, सुटे भाग किंवा जुळणी यांचा अचूक मार्ग निश्चित करणे, प्रत्येक महत्त्वाच्या वस्तूंच्या जुळणीच्या व पक्क्या वस्तूंच्या कार्यप्रारंभाचा व कार्यसमाप्तीचा दिनांक ठरविणे आणि आवश्यक ते आदेश व कार्यप्रेरणा देऊन अनुसरण कार्य करणे म्हणजे उत्पादन नियंत्रण होय. बघा, संघटनेची उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने व सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी संघटनेची उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने आणि कंटिन्यूअस सुरळीतपणे कार्यरत राहण्यासाठी, चालू राहण्यासाठी ती सुरू होण्यापूर्वी नियोजनाची प्रक्रिया करावी लागत असते. बरोबर आहे. नियोजन जर केलं नाही तर ती जी क्रिया होणार आहे ती व्यवस्थित होणार नाही. प्लॅनिंग असणं अतिशय महत्वाचं आहे यांच्या मतानुसार. ती सुरू होण्यापूर्वी नियोजनाची प्रक्रिया करणे, प्रत्येक व्यक्तिगत वस्तू, सुटे भाग यांची जुळणी अचूक मार्ग निश्चित करणे, प्रत्येक महत्त्वाच्या वस्तूच्या जुळणीच्या व पक्क्या वस्तूच्या कार्यप्रारंभाचा व कार्यसमाप्तीचा दिनांक ठरवणे म्हणजे जी वस्तू, प्रत्येक महत्त्वाच्या वस्तू त्या जुळणीचा आणि पक्क्या वस्तू कार्यप्रारंभाचा, कच्च्या वस्तूपासून पक्क्या वस्तू होईपर्यंत त्याचा कार्यप्रारंभ कधी झालाय, त्याचा कार्यसमाप्ती कधी झाली याचा दिनांक ठरवणे आणि आवश्यक ते आदेश व कार्यप्रेरणा देऊन अनुसरण कार्य करणे म्हणजे उत्पादन नियंत्रण होय. अतिशय सोपी डेफिनेशन आहे. देन थर्ड नंबरची डेफिनेशन आहे ती म्हणजे डॉक्टर V.L. श्रीवास्तव यांच्या मतानुसार. अकॉर्डिंग टू डॉक्टर V.L. श्रीवास्तव. ओके. त्यांनी काय सांगितलंय? योग्य दर्जाच्या वस्तू योग्य प्रमाणात, योग्य वेळी, किमान खर्चात उत्पादन करण्याच्या हेतून नियोजन, मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक ठरवून कार्यप्रारंभ आदेश देणे तसेच तपासणी व निरीक्षण या क्षत्रिय पद्धतीच्या साधनांचा वापर करून साधन सामग्रीचा प्रमाणबद्ध प्रवाह नियमित करणे व निरनिराळ्या उत्पादन पद्धतीमध्ये समन्वय निर्माण करणे. समन्वय निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या मार्गदर्शक साधनास उत्पादन नियंत्रण असे म्हणतात. काय सांगितलं यांच्या डेफिनेशन मध्ये? योग्य दर्जाच्या वस्तू योग्य प्रमाणात, योग्य वेळी, किमान खर्चात उत्पादन करण्याच्या हेतूने नियोजन, मार्गनिर्धारण, कार्यवेळापत्रक ठरवून कार्यप्रारंभ आदेश देणे तसेच तपासणी व निरीक्षण या क्षत्रिय पद्धतीच्या साधनांचा वापर करून साधन सामग्रीचा प्रमाणबद्ध प्रवाह नियमित करणे. ओके. प्रवाह नियमित करणे व निरनिराळ्या उत्पादन पद्धतीमध्ये समन्वय निर्माण करण्याचे कार्य करणाऱ्या मार्गदर्शक साधनास उत्पादन नियंत्रण असे म्हणतात. थोडीशी किचकट डेफिनेशन आहे परंतु सोपी आहे लक्षात ठेवण्यासाठी. ओके. सो या पद्धतीने तीन डेफिनेशन झाल्या उत्पादन नियंत्रणाच्या. त्यानंतर उत्पादन नियंत्रण हे उत्पादन व्यवस्थापनाचे उत्पादन नियोजना इतकं महत्वाचं कार्य आहे. ओके. लक्षात ठेवा, असं नाही की उत्पादन कार्यामध्ये उत्पादन नियोजनालाच महत्त्व दिलंय, तर उत्पादन नियंत्रणाला सुद्धा उत्पादन नियोजना इतकंच महत्त्व देण्यात आलंय. ओके. उत्पादन नियंत्रण हे उत्पादन व्यवस्थापनाचे उत्पादन नियोजना इतकेच महत्त्वाचे कार्य आहे. उत्पादन नियंत्रणाशिवाय
उत्पादन नियोजन हे अर्थहीन ठरते. बरोबर आहे की उत्पादन नियंत्रण नसेल तर उत्पादन नियोजन हे अर्थहीन ठरणार आहे. त्याला काही किंमत नसणार आहे उत्पादन नियोजन करून. त्याच्यावरती प्लॅनिंग बरोबर त्याच्यावरती कंट्रोलही असणं, कमांड असणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणजेच उत्पादन नियोजनाचे यश व उत्पादन नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर व परिणामकारकतेवर अवलंबून असतं. उत्पादन नियोजनाचे यश हे कशावरती अवलंबून असतं तर उत्पादन नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर. ओके, उत्पादन नियोजनाचं यश हे उत्पादन नियंत्रणाच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतं. लक्षात ठेवा MCQ साठी उत्पादन नियोजनाचे यश हे कोणत्या कार्यावरती, क्रियावरती किंवा कार्यावरती अवलंबून असतं. ओके, त्याचबरोबर उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादन नियोजनातील व निर्देशनातील उणिवा व त्रुटी समजून येतात. लक्षात ठेवा, उत्पादन नियंत्रणामुळे उत्पादन नियोजनामध्ये जर काही उणिवा असतील किंवा काही त्रुटी असतील त्या समजून येत असतात. व लक्षात ठेवा ते MCQ साठी, व अचानक उद्भवलेल्या समस्या, अडचणी याही समजून येतात व त्याविरुद्ध प्रभावी उपाययोजना करून नियोजनाची व निर्देशनाची निर्दोषता वाढवली जाते. म्हणजे ज्या काही अडचणी, समस्या अचानकपणे उद्भवतात त्या सॉल्व्ह केल्या जातात. त्या सॉल्व्ह करण्यासाठी प्रभावी उपाययोजना निर्माण केल्या जात असतात. ओके, उत्पादन नियंत्रणाच्या मदतीने. त्याचबरोबर उत्पादन नियंत्रणाद्वारे उत्पादनाचा कार्यप्रवाह योग्य दिशेने, गतीने व अखंडपणे प्रवाहित ठेवता येतो. उत्पादन नियंत्रणाद्वारे उत्पादन कार्यप्रवाह योग्य दिशेने, गतीने व अखंडितपणे प्रवाहित ठेवता येतो. हेही लक्षात ठेवा MCQ साठी की उत्पादनाचा कार्यप्रवाह कशा पद्धतीने अखंडितपणे ठेवता येतो, तर कशाद्वारे किंवा कशाच्या मदतीने, तर आन्सर असेल त्याचं उत्पादन नियंत्रणाद्वारे. ओके, देन यामुळे प्राध्यापक फ्रँकलिन मुरे, नाव ऐका, प्राध्यापक फ्रँकलिन मुरे यांनी उत्पादन नियंत्रणास कारखान्याची रक्तवाहिनी असं म्हटलं आहे. लक्षात ठेवा MCQ साठी येऊ शकतं तुम्हालाही. उत्पादनास कारखान्याची रक्तवाहिनी असे कोणी म्हटले? ओके, सो आन्सर असेल प्राध्यापक फ्रँकलिन मुरे, किंवा असं पण येऊ शकतं की प्राध्यापक फ्रँकलिन मुरे यांनी उत्पादन नियंत्रणास कशाची उपमा दिली आहे. ओके, सो आन्सर येऊ शकतं कारखान्याची रक्तवाहिनी म्हणून अशी उपमा दिली आहे त्यांनी. तर डॉक्टर VL श्रीवास्तव यांनी उत्पादन नियंत्रणास उत्पादन संस्थेतील पायाभूत साधन असे म्हटले आहे. हेही तुम्हाला MCQ साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, फ्रँकलिन मुरे यांनी उत्पादन नियंत्रणास कारखान्याची रक्तवाहिनी असं म्हटलंय, तर डॉक्टर VL श्रीवास्तव यांनी उत्पादन नियंत्रणास पायाभूत साधन, उत्पादन संस्थेतील पायाभूत साधन असं म्हटलंय. लक्षात ठेवा. त्याबरोबर उत्पादन नियोजन व नियंत्रणाचं महत्व, उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं महत्व. हे महत्व किती टाईप मध्ये तुम्हाला सांगितलंय, तर महत्व उपक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्व त्यांचं, ग्राहकाच्या दृष्टिकोनातून महत्व, कामगाराच्या दृष्टिकोनातून महत्व, समाजाच्या दृष्टिकोनातून महत्व, असे 4 पद्धतीनं तुम्हाला 4 पद्धतीनं उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं महत्व तुम्हाला सांगितलं गेलेलं आहे. ओके, सो उत्पादन नियोजन व नियंत्रणाचं महत्व. यामध्ये उत्पादन ही उद्योग संस्थातील एक मूलभूत प्राथमिक प्रक्रिया आहे. उत्पादन ही उद्योग संस्थांमधील एक महत्त्वाची मूलभूत प्राथमिक प्रक्रिया आहे. उत्पादन व्यवस्थापन हे उद्योग संस्थांमधील एक महत्त्वाचं कार्य आहे. उत्पादन व्यवस्थापन हे उद्योग संस्थातील एक महत्त्वाचं कार्य आहे. ओके, लक्षात ठेवायचं, उत्पादन व्यवस्थापन हे उद्योग संस्थातील महत्त्वाचं कार्य आहे. MCQ साठी प्रत्येक ज्या वेळेला सांगेल ना MCQ साठी ते महत्त्वाचं आहे, त्यावेळेला ते लिहून घेत जावं तुम्ही. ओके, राईट डाऊन करायचं ते, किंवा मग सेपरेटली बसून प्रॉपर नोट्स काढायच्या. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन क्रियेचे अचूक नियोजन व प्रभावी नियंत्रण केले जाते. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन क्रियेचे
अचूक व प्रभावी नियंत्रण केलं जात असतं, हेही लक्षात ठेवा. उत्पादन व्यवस्थापनामध्ये उत्पादन क्रियेचं अचूक नियोजन व प्रभावी नियंत्रण हे केलं जात असतं. यामुळे उत्पादन कार्याची कार्यक्षमता व उत्पादकता वाढून उत्पादनाचे ध्येय साध्य होत असते. ओके, उत्पादन क्रियेचे अचूक नियोजन व प्रभावी नियंत्रण केल्यामुळे काय होतं, तर उत्पादन कार्याची कार्यक्षमता वाढते, त्याची उत्पादकता वाढते. ओके, त्याचबरोबर उत्पादन कार्याची गुणवत्ता वाढली तर खर्चात बचत होते व अंतिम वस्तू ह्या वाजवी किमतीत उपभोक्त्यांना वितरित करणे शक्य होत असते. ज्या वेळेला प्रॉडक्टची क्वालिटी ही वाढलेली असते त्यावेळेला आपला उत्पादन खर्च कमी होत असतो आणि जी वस्तू आपण ज्या वस्तूचं प्रोडक्शन आपण केले ती वस्तू हव्या त्या किमतीमध्ये आपण ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतो. ओके, वितरित करू शकतो, डिस्ट्रीब्यूट करू शकतो. ग्राहकांचा समाजाचा पाठिंबा प्राप्त झाल्याने उद्योग संस्था आपला विस्तार विकास याच्या योजना आखू शकते. एखादी नवीन उद्योग संस्था आहे, तिनं प्रोडक्शन घेतलं वस्तूचं आणि ती प्रोडक्शन घेतलेली वस्तू ही मार्केटमध्ये जास्त प्रमाणात सेल व्हायला लागली, म्हणजे त्या वस्तूचा सेल हा जास्तीत जास्त प्रमाणात वाढला, ग्राहकांची त्या वस्तूला असणारी डिमांड वाढली, ग्राहकांना ती वस्तू अतिशय आवडायला लागली, ग्राहक त्या वस्तूशी सॅटिस्फाईड झाले, तर ग्राहकाचा आणि समाजाचा पाठिंबा त्या व्यवसायाला मिळत असतो. आणि ज्या वेळेला ग्राहकांचा पाठिंबा ग्राहकाचा सपोर्ट, समाजाचा सपोर्ट हा व्यवसायाला असतो, त्यावेळेला व्यवसाय हा छोटा व्यवसाय सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास कशा पद्धतीने करता येईल ह्या विचार करत असतो, याचं प्लॅनिंग करू शकतो, याचं योजना आखू शकतो तो. ओके, कारण कस्टमरचा सपोर्ट असणं हे व्यवसायाला अतिशय महत्वाचं असतं. थोडक्यात सर्व उद्योग संस्थांनी उत्पादन नियोजन व नियंत्रण कार्य प्रभावीपणे पूर्ण केल्यास उद्योग क्षेत्राचा विकास होत असतो. लक्षात घ्या, इन शॉर्ट मध्ये सर्व उद्योग संस्थांनी उत्पादन नियोजन व नियंत्रण हे कार्य प्रभावीपणे पूर्ण केलं तर उद्योग क्षेत्राचा विकास हा होत असतो. लक्षात ठेवा, हे MCQ साठी उद्योग क्षेत्राचा विकास कशा पद्धतीने होतो, कोणते कार्य त्यांना पूर्ण करावे लागतात, तर उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे कशा पद्धतीने प्रभावीपणे पूर्ण केलं तर उद्योग क्षेत्राचा विकास होतच असतो. अनुषंगिक पूरक व्यवसायाला चालना मिळत असते, राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती प्राप्त होते, परिणामी समाजातील विविध घटकांच्या हितसंबंधाचे संरक्षण व संवर्धन होऊन समाज कल्याण व समाजाची उन्नती होत असते. इन शॉर्ट मध्ये ज्या वेळेला उद्योग क्षेत्राचा विकास होतो त्यावेळेला औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो, औद्योगिक क्षेत्राचा विकास होतो त्यावेळेला समाजाचं कल्याण होत असतं, समाजाचाही विकास होत असतो. ओके, सो उत्पादन नियंत्रण व नियोजनाचं महत्व. सो पहिलं महत्व तुम्हाला सांगितलंय, उपक्रमाच्या दृष्टिकोनातून काय महत्व आहे. आता वेगवेगळे उपक्रम केले जातात, त्या उपक्रमाच्या दृष्टिकोनातून उत्पादन नियोजनाचं नियंत्रणाचं महत्व काय. ओके, सो त्यामध्ये तुम्हाला सांगितले उपक्रमाअंतर्गत उत्पादन नियोजन व नियंत्रण कार्य पार पाडले जाते. उपक्रमाअंतर्गत उत्पादन नियोजन व नियंत्रण हे कार्य पार पाडलं जात असतं. यामुळे या कार्याचा सर्वाधिक लाभ हा संबंधित उपक्रमास होत असतो. ओके, उपक्रमाअंतर्गत उत्पादन नियोजन आणि नियंत्रण कार्य पार पाडलं जात असतं, त्यामुळं सर्वाधिक उपयोग हा त्या दोन्ही कार्यांचा उपक्रमाला होत असतो. उत्पादन नियोजन व नियंत्रणाचे उपक्रमाच्या दृष्टिकोनातून महत्व हे पुढील प्रमाणे सांगता येतील. आता कशा पुढील प्रमाणे म्हणजे पहिलं महत्व उपक्रमाच्या दृष्टिकोनातून. ओके, सो पहिलं महत्व काय आहे, भविष्यकालीन मागणीचा अंदाज करून त्यानुसार उत्पादन कार्याची व्यवस्था केली जाते. काय सांगितले, भविष्यकालीन मागणीचा अंदाज करून त्यानुसार उत्पादन कार्याची व्यवस्था केली जाते. भविष्यकालीन मागणीचा अंदाज करून त्यानुसार उत्पादन कार्याची व्यवस्था केली जाते, जे की अतिशय महत्वाचं आहे, कारण भविष्यातला अंदाज घेणं अतिशय महत्वाचं आहे. त्या अंदाजानुसारच उत्पादन कार्याची व्यवस्था करणं महत्वाचं असतं. ओके, देन सेकंड महत्व, दुसरं महत्व काय, उत्पादन संसाधनाची अचूक निवड व कार्यक्षम संकलन करणे शक्य होते. अगोदरच्या पॉइंट मध्ये आपण बघितलंय की अचूक संसाधन निवडणं किती महत्वाचं आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरं महत्व आहे उपक्रमाच्या दृष्टिकोनातून व्यवसायातील सर्व विभाग, उपविभाग, अधिकारी व कामगारांमध्ये कामाचे अचूक वाटप करता येते.
उपक्रमाद्वारे काय महत्त्वाचं आहे की व्यवसायामध्ये जे काही विभाग काम करत असतात त्याचबरोबर उपविभाग असतील, अधिकारी असतील, एम्प्लॉई कामगार असतील, त्यांच्यामध्ये कामाचं हे अचूक वाटप करता येतं. त्यानंतर उत्पादनाचे नियोजन केले असल्याने उत्पादन क्रिया कार्यक्षमतेने, अखंडपणे व योग्य गतीने कार्यरत राहते. लक्षात ठेवा, कार्यक्षमतेने उत्पादनाचे नियोजन केलेले असेल तर उत्पादन क्रिया ही कार्यक्षमतेने, कंटिन्यू, अखंडपणे, योग्य गतीने कार्यरत राहत असते. उत्पादन नियोजनामुळे उत्पादन कार्यावर प्रभावी नियंत्रण ठेवणे शक्य होत असते. ज्या वेळेला उत्पादन नियोजन केलं जातं त्यावेळेला उत्पादन कार्यावरती कंट्रोल करणं हे अतिशय महत्वाचं आणि शक्य होत असतं. मेन म्हणजे नियंत्रण ठेवणे शक्य होत असते. देन उत्पादन नियोजना अंतर्गत उत्पादन क्रियेपुढील अडीअडचणी, प्रश्न यांचा अंदाज करून त्या विरुद्ध प्रभावी उपाययोजना केली जाते, जेणेकरून या समस्यामुळे होणारे नुकसान टाळले जाईल. अगोदरही आपण बघितलं, ज्या वेळेला उत्पादन नियोजन केलं जातं त्या उत्पादन नियोजन करत असताना त्या उत्पादन क्रियेपुढे ज्या काही अडीअडचणी येतात, प्रश्न येतात, त्यांचा अंदाज हा नियंत्रणाद्वारे केला जात असतो आणि ते समस्या सोडवण्यासाठी मदत केली जात असते, जेणेकरून होणारे नुकसान हे टाळले जाईल. उद्योग संस्थेची पूर्वनिर्धारित उद्दिष्टे साध्य होतात. ओके, उपक्रमाच्या दृष्टिकोनातून उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं महत्त्व असं आहे की उद्योग संस्थेने जी काही उद्दिष्टे निर्धारित केलेली आहेत ती निर्धारित उद्दिष्टे साध्य होत असतात. त्याच्यानंतर व्यवसायाच्या लाभक्षमतेमध्ये वाढ होऊन त्याचा विस्तार होत असतो. ज्या वेळेला व्यवसायाची लाभक्षमता वाढते त्यावेळेला त्या व्यवसायाचा विस्तार होत असतो. इन शॉर्ट त्याचा विकास होत असतो, कारण व्यवसाय त्यावेळेला प्रॉफिटमध्ये असतो. देन उत्पादनाचे उद्दिष्ट किमान वेळ, श्रम, खर्च, साधनात साध्य होते. व्यवसायाचं उत्पादनाचं मेन उद्दिष्ट काय असतं की आपण जे प्रोडक्शन घेणार आहोत ते किमान वेळेमध्ये, कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी श्रमामध्ये आणि कमीत कमी खर्चामध्ये व्हावे, ते साध्य होत असतं इथं. त्यानंतर उत्पादन साधनांची खरेदी, संग्रहण, मालसाठा नियंत्रण, अंतर्गत वाहतूक ही कार्ये कार्यक्षमतेने केल्यास एकूण खर्चात बचत होत असते. लक्षात घ्या, उत्पादन साधनांची खरेदी, संग्रहण, मालसाठा नियंत्रण, अंतर्गत वाहतूक ही कार्ये कार्यक्षमतेने केल्यास खर्चामध्ये बचत होत असते. साहजिक आहे, ज्या वेळेला उत्पादनास लागणारी साधने असतील त्याचं संग्रहण, त्याचं स्टोअर करणं किंवा मालसाठ्यावरती नियंत्रण असणं किंवा अंतर्गत वाहतूक जी असेल ती कार्यक्षमतेने, ही कार्य जर कार्यक्षमतेने झाली तर आपलं जे एकूण खर्च होणार आहे त्या खर्चामध्ये बचत होणार आहे. आणि जर ही कार्य कार्यक्षमतेने झाली नाही, त्या कार्यांवरती नियंत्रण राहिलं नाही तर जे काही खर्च होणार आहे तो जास्तीत जास्त प्रमाणात असणार आहे. ओके, सो नेक्स्ट महत्त्व आहे नवीन उत्पादन साधनांचा, तंत्रांचा, पद्धतींचा, शोधाचा अवलंब करणे शक्य होते. जे काही नवीन उत्पादन साधने आहेत किंवा तंत्रे आहेत, पद्धती आहेत वेगवेगळ्या, त्या शोधून त्याचा अवलंब करणं शक्य होतं. त्यानंतर यंत्रशक्ती, श्रमशक्ती व सामग्रीचा अपव्यय टाळून त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. उपक्रमाच्या दृष्टीने महत्त्वामध्ये सांगितले की यंत्रशक्ती, श्रमशक्ती, सामग्रीचा अपव्यय टाळून त्याचा जास्तीत जास्त उपयोग केला जातो. नेक्स्ट महत्त्व आहे वस्तूच्या गुणवत्ता वाढीसाठी, उत्पादन क्षमता वाढीसाठी सतत प्रयत्न केल्याने व्यवसाय संस्थेचा नावलौकिक हा वाढत असतो. वस्तूच्या गुणवत्ता वाढीसाठी, उत्पादन क्षमता वाढीसाठी ज्या वेळेला सतत प्रयत्न केले जातात त्यावेळेला व्यवसाय संस्थेचा गुडविल हा वाढत असतो.
व्यवसाय संस्थेचा नावलौकिक हा वाढत असतो. उद्योग संस्थांच्या स्पर्धा शक्तीमध्ये वाढ होते. साहजिकच होणार आहे, उद्योग संस्थाच्या स्पर्धा शक्तीमध्ये किंवा कॉम्पिटिशन मध्येही वाढ होत असते. ओके, त्यानंतर अचूक उत्पादन नियोजन व नियंत्रणाद्वारे अचूक उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाद्वारे ग्राहक वृद्धी, विक्रिय वृद्धी, बाजारपेठ वृद्धी होणं शक्य होतं. म्हणजे ज्या वेळेला आपल्या उत्पादनामध्ये उत्पादन नियोजन आणि नियंत्रण आपलं अचूक असेल, त्यावेळेला आपले ग्राहक हे वाढणार आहेत, आपली विक्री वाढणार आहे, बाजारपेठ सुद्धा वाढणार आहे. ओके, देन मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक, कार्य प्रारंभ आदेश व अनुसरण या उत्पादन नियंत्रणाचा तंत्रांचा लाभ प्राप्त होतो. उपक्रमाच्या दृष्टीने महत्वामध्ये मार्ग निर्धारण, कार्य वेळापत्रक, कार्य प्रारंभ आदेश व अनुसरण या उत्पादन नियंत्रण तंत्रांचा लाभ आपल्याला मिळत असतो व्यवसायामध्ये. देन उत्पादन कार्यातील सर्व क्रिया व उपक्रियामध्ये समन्वय साधला जातो, जे की अतिशय महत्वाचं आहे. उत्पादन क्रियामध्ये ज्या सर्व क्रिया होतात त्यामध्ये समन्वय असणं अतिशय महत्वाचं असतं. सो उपक्रमाच्या दृष्टीने महत्वाचं काय आहे की उत्पादन कार्यामध्ये सर्व ज्या क्रिया होतात, उपक्रिया ज्या होतात त्यामध्ये समन्वय साधला जातो. असं हे 17 महत्वाचे पॉइंट तुम्हाला सांगितलेत उपक्रमाच्या दृष्टीतून महत्व. उपक्रमाच्या दृष्टीतून महत्व विचारलं तर 17 पॉइंट मी तुम्हाला सांगितले, त्यातले निदान तुम्हाला 5 ते 6 तरी पॉइंट लक्षात असणं अतिशय महत्वाचं आहे. ओके, सो नेक्स्ट महत्व आहे ग्राहकाच्या दृष्टिकोनातून महत्व. ग्राहकाच्या दृष्टिकोनातून महत्व, मग ग्राहकाच्या दृष्टिकोनातून उत्पादन नियोजन आणि नियंत्रण याचं काय महत्व आहे, ग्राहकाला का ते महत्वाचं वाटतं, मग कसा दृष्टिकोन आहे ग्राहकाचा त्या उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाकडे बघण्याचा. सो पहिलं महत्व आहे ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे व अपेक्षेप्रमाणे वस्तू प्राप्त होत असते. ओके, ग्राहकांना त्यांच्या मागणीप्रमाणे अपेक्षेप्रमाणे वस्तू प्राप्त होत असते. कारण ज्या वेळेला उत्पादन नियोजन हे अचूक असेल, त्याच्यावरती उत्पादन नियंत्रण हे अचूक असेल, त्यावेळेला जे प्रोडक्शन होणार आहे ते योग्य वेळेमध्ये होऊन ते योग्य वेळेमध्ये बाजारपेठेमध्ये पोहोचणार आहे, जेणेकरून ग्राहकांनी ज्या वेळेला मागणी करतील ग्राहक त्यावेळेला त्यांना ती वस्तू मिळेल. त्याचबरोबर ग्राहकांच्या अपेक्षा काय आहेत ह्या समजून घेतल्या जातात उत्पादन नियंत्रणामध्ये, आणि त्यानुसार उत्पादन घेतलं जातं आणि ते ग्राहकाच्या अपेक्षेप्रमाणे वस्तू त्यांना प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न बाजारपेठेमध्ये केला जातो. त्यामुळं ग्राहकाच्या दृष्टिकोनातून काय महत्वाचं आहे की ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार आणि अपेक्षेनुसार वस्तू मिळतात, म्हणून ग्राहकांना उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे महत्वाचं वाटतं. आता नंतर ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या वैशिष्ट्यांच्या वस्तू मिळतात. काय सांगितलं अगोदरच, ज्या वेळेला प्रभावी उत्पादन नियोजन केलेलं असतं आणि त्यावेळेला त्याच्यावरती प्रभावी नियंत्रण असतं, त्यावेळेला वस्तूचा दर्जा हा उंचावत असतो. त्यामुळं ग्राहकांना चांगल्या क्वालिटीच्या वस्तू, चांगल्या वैशिष्ट्यांच्या वस्तू, म्हणजे ग्राहकांना जी वस्तू दिली जाते त्याची क्वालिटी ही चांगल्यात चांगली असते, आणि ती क्वालिटी गुणवत्ता त्या वस्तूची चांगली असणं अतिशय महत्वाचं असतं ग्राहकाच्या दृष्टीतून, आणि ग्राहकांना उच्च गुणवत्तेच्या वस्तू मिळतात. ओके, त्यासाठी ते महत्वाचं आहे ग्राहकांसाठी. त्यानंतर वस्तू वाजवी किमतीस प्राप्त झाल्याने आर्थिक बचत होत असते. वस्तू वाजवी किमतीमध्ये मिळत असल्याने त्यांची आर्थिक बचत ही होत असते. ओके, ज्या वेळेला उत्पादन कार्याची कार्यक्षमता वाढते त्यानंतर उत्पादकता वाढत असते, त्यामुळे काय होतं की उत्पादन जास्तीत जास्त प्रमाणात निर्माण होतं. ओके, आणि ज्या वेळेला उत्पादन कार्याची गुणवत्ता वाढते, उत्पादन खर्चामध्ये बचत होत असते, त्यामुळे काय होतं ग्राहकांना वाजवी किमतीमध्ये वस्तू ह्या विकल्या जातात. त्यामुळं ग्राहकांनाही फायदा होत असतो. त्यामुळं ग्राहकांसाठी ते महत्त्वाचं आहे, कारण ग्राहकांना वाजवी किमतीत वस्तू प्राप्त होतात, त्यामुळं त्यांचीही बचत होते थोड्या प्रमाणात. सो ग्राहक हे आनंदी असतात, खुश असतात, कारण
कोणाला आवडणार नाही कमी किमतीमध्ये वस्तू मिळालेली. सो ग्राहकांना उपभोग समाधान लाभतं. ज्या वेळेला वस्तूमध्ये जे ग्राहक एक विचार करत असतो वस्तू घेताना, तो जी अपेक्षा असते त्या ग्राहकाची त्या वस्तूकडून ती ज्या वेळेला पूर्ण होते त्यावेळेला ग्राहक हे समाधानी असतो. त्याला उपभोग समाधान हे लाभलेलं असतं. त्यासाठी प्रभावी उत्पादन नियंत्रण कार्य हे ग्राहकाच्या दृष्टीने महत्वाचं आहे. आता कामगारांच्या दृष्टीने हे महत्वाचं काय? ओके, आपण पाहूयात की कामगारांच्या दृष्टीने हे कार्य का महत्वाचं आहे. सो उत्पादन नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी कामगारांच्या उत्स्फूर्त योगदानावर अवलंबून असते. उत्पादन नियोजन केले परंतु त्याची अंमलबजावणी ही कामगारांवरती अवलंबून असते. जर त्या नियोजनाप्रमाणे कामगारांनी कामच केलं नाही तर ते उत्पादन नियोजन सक्सेस होणार नाही. ओके, सो त्यामुळे उत्पादन नियोजन आणि नियंत्रणापासून होणाऱ्या लाभातील योग्य तो हिस्सा व्यवस्थापकाने कामगारांना दिला पाहिजे. तर त्यामध्ये उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचे महत्त्व कामगाराच्या दृष्टीतून कशा पद्धतीने येऊ शकते. तर त्यामध्ये पहिलं महत्त्व कामगारांच्या दृष्टिकोनातून. ओके, सो कामगारांना नियमित योग्यतेनुसार व आवडीनुसार काम मिळते. कारण की ज्या वेळेला उत्पादनाचं नियोजन केलं जात असतं त्यावेळेला कामगारांच्या क्वालिफिकेशननुसार, त्यांच्या आवडीनुसार, त्यांच्या इच्छेनुसार वेगवेगळे डिपार्टमेंट वाईज कामगार डिवाइड केले जात असतात कामासाठी. त्यामुळे काय होतं, कामगारांना त्यांच्या आवडीनुसार काम मिळत असतं. देन कामगारांना योग्य वेतन, आर्थिक सवलती व भत्ते प्राप्त होतात. ओके, कामगारांना योग्य ते वेतन मिळत असतं, आर्थिक सवलती दिल्या जात असतात, त्यांना योग्य ते अलाउन्सेस, भत्तेही मिळत असतात. त्यानंतर उत्पादनाचं नियोजन केलेलं असल्याने कामगारांचा वेळ, श्रम वाया जात नाही. अतिशय महत्वाचं आहे की योग्य ते प्रॉपर हे प्लॅनिंग असेल एखाद्या कामाचं तर तिथं हे आपला वेळ आणि श्रम वाया जात नाही. तर त्यासाठी ते महत्वाचं आहे जेणेकरून कामगारांचा वेळ आणि श्रम वाया जात नाही. उत्पादन नियोजनात कामगारांना कार्यक्षमता व कार्यकौशल्य प्रदर्शनास संधी मिळत असते. ज्या वेळेला आपण एखाद्या कर्मचाऱ्यांना मोटिवेट करतो त्यावेळेला तो कर्मचारी पुढाकार घेऊन, लीड घेऊन काम करत असतो आणि पुढाकार घेऊन ज्या वेळेला तो काम करतो त्यावेळेला तो त्याचं कार्यकौशल्य हे दाखवत असतो. ओके, सो ज्या वेळेला प्रॉपर नियोजन करून कामगार काम करत असतात त्यावेळेला त्यांची कार्यक्षमता तिथे दाखवण्यास त्यांना संधी मिळत असते. त्यांचं कार्यकौशल्य तिथे दाखवण्यासाठी त्यांना संधी मिळत असते. त्यानंतर उत्पादन नियोजनामुळे कामगारांना कार्यसमाधान लाभते. लक्षात घ्या, उत्पादन नियोजन केल्यामुळं कामगारांना कार्यसमाधान लाभतं. म्हणजे उत्पादन नियोजन केल्यामुळं कामगार जे कार्य करतात त्या कार्याचं समाधान त्यांना होत असतं. म्हणजे टाइम टू टाइम प्रत्येक गोष्ट जर झाली तर ती व्यक्ती समाधानी असते. ओके, आणि कामगार समाधानी असणे हे अतिशय महत्वाचं आहे. फॅक्टरीमध्ये जर कामगारच समाधानी नसतील तर त्याचा डायरेक्टली इम्पॅक्ट हा आपल्या उत्पादनावर होत असतो. उत्पादनावर झालेला इम्पॅक्ट हा डायरेक्टली आपल्या प्रॉफिटवरती होत असतो. त्यासाठी कामगार समाधानी असणं, ग्राहक समाधानी असणं अतिशय महत्वाचं असतं बिझनेसच्या दृष्टीने. तर देन नेक्स्ट महत्व आहे कामगाराच्या दृष्टीतून व्यवसाय विस्तारामुळे सेवा शाश्वती, बढतीच्या संधी प्राप्त होत असतात. ओके, ज्या वेळेला आपल्या व्यवसायाचं उत्पादन नियंत्रण हे अचूक असेल त्यावेळेला ऑटोमॅटिकली आपला व्यवसाय हा वाढणार आहे, व्यवसायाचा विकास होणार आहे. व्यवसायामधल्या ज्या सेवा असतील त्या सेवा ह्या जास्तीत जास्त आपल्याला प्रोडक्शन हे जास्तीत जास्त घ्यावं लागणार आहे. म्हणजे वस्तू, सेवा, त्याचं प्रोडक्शन हे जास्तीत जास्त होणार आहे. आणि ज्या वेळेला वस्तूंचं प्रोडक्शन जास्तीत जास्त घ्यावं लागणार आहे त्यावेळेला काही कर्मचाऱ्यांना बढतीच्या संधी मिळत असतात. कारण नवीन कर्मचारी ऍड करायचे असतील तर जुन्या कर्मचाऱ्यांना त्यांच्यावरची पोस्ट दिली जात असते, त्यामुळं कर्मचाऱ्यांना बढतीच्या संधी मिळतात. 7वं महत्व आहे उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाच्या यशस्वीतेसाठी निर्माण केलेले योग्य व सुरक्षित कार्य परिस्थितीमुळे अपघाताचं प्रमाण कमी होते. यामुळे कामगाराचा आत्मविश्वास व मनोधैर्य उंचावते. अतिशय महत्वाचं आहे कामगाराच्या दृष्टीने की कामगार हे फॅक्टरीमध्ये सेफ असले पाहिजेत.
ओके, त्यांचा कॉन्फिडन्स हा स्टेबल असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यांचा कॉन्फिडन्स हा एकतर वाढलेला ठीक आहे, परंतु कमी झाला नाही पाहिजे, त्यासाठी तो स्टेबल असणं महत्त्वाचं आहे. सो त्यामुळे उत्पादन नियोजन आणि नियंत्रण हे जर यशस्वी असेल, आपलं अचूक असेल, तर त्यामुळे काय होतं, कार्य करत असताना कामगारांमध्ये अपघाताचं प्रमाण हे कमी होतं. ओके, आणि अपघाताचं प्रमाण कमी असल्यामुळं कामगारांचा आत्मविश्वास हा वाढतो. आणि ते 8वं महत्व आहे कामगाराच्या दृष्टीतून, अचूक उत्पादन नियोजनामुळे कामगारांचे कार्य कष्ट त्रास कमी होऊन त्यांना कार्य थकवा येत नाही, हे अतिशय महत्वाचं आहे. ओके, कामगाराच्या दृष्टीतून उत्पादन नियोजनामुळे कामगारांचे कार्य कष्ट त्रास कमी होतो, कारण प्रॉपर जर नियोजन असेल प्रत्येक कामाचं तर कामगारांचे कष्ट कमी होतात, त्यांचा त्रास कमी होतो आणि त्यामुळं त्यांना थकवाही येत नाही. ओके, त्यामुळे प्रत्येक वेळेला कामगार हे काम करत असताना आनंदी असणं, उत्साहित असणं अतिशय महत्त्वाचं असतं बिझनेससाठी, बिझनेस सक्सेस करण्यासाठी. देन लास्टचं महत्त्व आहे समाजाच्या दृष्टीतून प्रभावी नियोजन आणि नियंत्रण हे कसं महत्त्वाचं आहे. ओके, सो समाजाच्या दृष्टीतून त्याचं महत्त्व काय आहे. प्रभावी व अचूक उत्पादन नियोजन व नियंत्रणाचे विविध अप्रत्यक्ष लाभ हे समाजालाही आहेत. जसं आपण बघितलं की उपक्रमाला लाभ आहेत, त्याचे ग्राहकांना लाभ आहेत, कर्मचाऱ्यांना लाभ आहेत, तसेच समाजाला सुद्धाही आहेत. आता ते कसे आहेत ते आपण बघूयात. सो समाजाला पहिला त्याचं महत्त्व आहे, पहिलं महत्त्व समाजाच्या दृष्टीतून आहे उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं. प्रभावी उत्पादन नियोजन आणि नियंत्रणाचं पहिलं महत्त्व समाजाच्या दृष्टीतून असं आहे की देशातील नैसर्गिक साधन सामग्रीचा महत्तम उपयोग केला जातो. अतिशय महत्त्वाचं, देशातील ज्या नैसर्गिक साधन सामग्री आहेत त्याचा जो उपयोग केला जातो तो उपयोग महत्तम केला जातो समाजाच्या दृष्टीतून. ओके, देन दुसरं महत्त्व आहे समाजाच्या दृष्टीतून उत्पादन नियोजन व नियंत्रणाचा अवलंब उद्योग क्षेत्रामध्ये प्रभावीपणे केल्यास उद्योग क्षेत्राची उत्पादकता वाढते. आणि ज्या वेळेला उद्योग क्षेत्राची उत्पादकता वाढते त्यावेळेला उद्योगाचा विकास होतो आणि समाजातील ज्या लोकांना कामाची गरज आहे ते लोक त्या उद्योगामध्ये कामासाठी येऊ शकतात. ओके, त्यांच्यासाठी कामाच्या संधी निर्माण होतात. म्हणून समाजाच्या दृष्टिकोनात हे एक अतिशय महत्त्वाचं म्हणता येईल आपल्याला की उत्पादन नियोजन व नियंत्रणाचा अवलंब उद्योग क्षेत्रामध्ये प्रभावीपणे जर झाला तर त्याचा उपयोग काय होतो, तो उद्योग क्षेत्र विकसित होतं, उद्योग क्षेत्राचा विकास मोठ्या प्रमाणात होतो, त्यामध्ये उत्पादकता वाढते. ओके, सो तिसरं महत्त्व आहे समाजाच्या दृष्टीतून उद्योग क्षेत्राच्या उत्पादकता वृद्धीमुळे देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात व राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. अतिशय महत्त्वाचं, उद्योग क्षेत्राची उत्पादकता वाढली, बिझनेस वाढला की बिझनेसचा प्रॉफिटही वाढला. त्याचबरोबर प्रॉफिट जर वाढला तर राष्ट्रीय उत्पादनात वाढ झाली की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ झाली. ओके, लक्षात ठेवा हे. चौथं महत्त्व आहे समाजाच्या दृष्टीतून प्रभावी उत्पादन नियोजन व नियंत्रणामुळे उद्योग क्षेत्राचा विकास होऊन राष्ट्राच्या आर्थिक व औद्योगिक विकासाला गती प्राप्त होत असते. ओके, प्रभावी उत्पादन नियोजन आणि नियंत्रणामुळे उद्योग क्षेत्राचा विकास होतो, त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते, राष्ट्रीय उत्पादनात वाढ होते, त्याचबरोबर आर्थिक व औद्योगिक विकासाला चालना मिळत असते, गती प्राप्त होत असते समाजाच्या दृष्टीतून. आणि औद्योगिक विकास झालेला समाजाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असतो. ज्या वेळेला एखादा नवीन व्यवसायाला विकास होत असतो, त्याचा विस्तार केला जात असतो, म्हणजे छोटा उद्योग मोठ्या उद्योगामध्ये त्याचं रूपांतर केलं जात असतं, त्या ठिकाणी जे व्यक्ती कामाला लागणार असतात त्यांचाही थोडाफार विकास त्यामध्ये होत असतो. ओके, ज्यांना कामाची गरज आहे त्या व्यक्ती तिथं कामाला जाऊन स्वतःचा विकास करून घेऊ शकतात. ओके, देन पाचवं महत्त्व आहे समाजाच्या दृष्टीतून उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे
रोजगार वाढीस चालना मिळते. आत्ता सांगितलं. उद्योग क्षेत्र विकास झाला, रोजगार वाढला, जे बेरोजगार तरुणी होते त्यांना रोजगार निर्मिती झाली, लोकांना उत्पन्न प्राप्तीचं साधन मिळाल्याने त्यांचं जीवनमान वाढतं, जीवनमान उंचावतं, त्यांचा एक स्टेटस, राहणीमान उंचावतं, त्यांचा स्टेटसही वाढतो. ओके, त्यांचा विकास होतो समाजाच्या दृष्टीतून. तर 6वं महत्वाचं समाजाच्या दृष्टीतून महत्त्व कोणतं आहे, तर ते म्हणजे मुख्य उद्योगाच्या विकासामुळे अनुषंगिक, पूरक, दुय्यम संबंधित व्यवसायांना तेजी प्राप्त होते. ओके, जे उद्योग मंदीमध्ये चाललेले आहेत त्यांना तेजी प्राप्त होते. म्हणजेच जर मुख्य उद्योगाचा विकास झाला तर त्याच्याशी रिलेटेड असणारे पूरक जे उद्योग असणार आहेत त्यांचाही विकास हळूहळू होत असतो. ओके, सपोज एखादा छोटा उद्योग आहे, त्याचं मोठ्या उद्योगात जर रूपांतर होत असेल, त्याचा विकास होत असेल, तर त्या उद्योगासाठी लागणारं रॉ मटेरियल जे आहे ते अगोदर कमी प्रमाणात लागत होतं, आता जास्त प्रमाणात लागणार. मग जे रॉ मटेरियलचं प्रोडक्शन घेतात जी लोक, त्या लोकांनाही याचा फायदा होणार आहे. ओके, त्या लोकांकडूनच नाही तर आणखीन दुसरी लोक कोणते रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतात तर त्यांनाही याचा फायदा होणार आहे. सो समाजाच्या दृष्टीतून अतिशय महत्त्वाचं आहे प्रभावी व अचूक असणारं उत्पादन नियोजन आणि नियंत्रण. त्याचबरोबर उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे अर्थव्यवस्थेला स्थैर्य निर्माण होते, अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त होते. ओके, त्याचबरोबर उद्योग क्षेत्राच्या विकासामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो, कल्याण होतं, उन्नती होती. आत्ताच तुम्हाला सांगितलं की उद्योग क्षेत्र वाढलं, उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर समाजामध्ये जे लोक बेरोजगार आहेत, ज्यांना कामाची गरज आहे, ते लोक तिथं कामाला जाऊन ते स्वतःचा विकास करून घेऊ शकतात. त्यांचे स्वतःचा राहणीमान उंचावतं, स्वतःचा विकास झाला की स्वतःचं राहणीमान उंचावतं, कारण त्या लोकांना उत्पन्न प्राप्तीचं साधन मिळालेलं असतं. उत्पन्न प्राप्तीचे साधन मिळाले म्हटल्यानंतर स्वतःचा विकास होणार, स्वतःचा विकास झालाय म्हणजे समाजाचा विकास होणार, समाजाचा हळूहळू विकास झाला की समाजातील लोकांचं कल्याण होणार, त्यांची उन्नती होणार. ओके, सो आता आपण बघितलंय आपला प्रोडक्शन फंक्शन मधील आपलं प्लॅनिंग झालं, नियोजन झालं आणि नियंत्रणही चांगल्या पद्धतीनं कंप्लीट झाले. आता नेक्स्ट लेक्चरला आपण बघणार आहे उत्पादन नियंत्रणाची तंत्रे, टेक्निक ऑफ प्रोडक्शन फंक्शन. ओके, सो हे लेक्चर ऐकत असताना कंपल्सरी काय करा, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा. ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा लिहिले, कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करा. तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा, ज्या वेळेला चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, ज्या वेळेला आयएमचे इंडस्ट्रियल मॅनेजमेंटची व्हिडिओ लेक्चर अपलोड केले जाईल तर तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पटकन ओपन करायचे आणि व्हिडिओ ऐकून त्याच्या प्रॉपर नोट्स काढून तयार राहायचं, कारण एक्झाम तुमची आता लगेचच होणार आहे. सो नेक्स्ट लेक्चरला आपण बघूयात उत्पादन नियंत्रणाची तंत्रे. त्यामध्ये पण बऱ्यापैकी तंत्रे तुम्हाला सांगितले, ते पण 2 लेक्चर जातील आपल्याला उत्पादन नियंत्रणाच्या तंत्रासाठी. ओके, सो प्रॉपर तुम्ही ज्या वेळेला मी सांगत असते की हे एमसीक्यू साठी महत्वाचं आहे, त्यासाठी तुम्ही काय करा, प्रॉपर त्याच्या नोट्स काढा आणि कमेंट सेक्शन मध्ये तुमचं नाव मेन्शन करायचंय, कंपल्सरी मेन्शन करायचं इंडस्ट्रियल मॅनेजमेंट असणार, ज्यांचा सब्जेक्ट इंडस्ट्रियल मॅनेजमेंट आहे त्या स्टुडंट्सनी कंपल्सरी त्यांचं नाव तिथं मेन्शन करायचं. ओके, इंडस्ट्रियल मॅनेजमेंट पेपर 3 आहे आपला, औद्योगिक व्यवस्थापन पेपर 3, लक्षात ठेवा आपला पेपर 3 आहे. थँक्यू.